तर स्वरविज्ञान म्हणजे काय आणि आपल्याला एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर ती आपण स्वरविज्ञानने कशी करू शकतो हे आम्हाला सांगा. 100 आउट ऑफ 99 लोकांना माहीतच नाहीये की स्वरविज्ञान म्हणजे नेमकं काय आहे. तर ती आपली एक पॉवरफुल एन्शियंट टेक्निक आहे. आपल्या पुराण तत्वामध्ये ती ऑलरेडी होती आणि ती टेक्निक आहे ना प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं खूप जरुरी आहे. स्वरविज्ञान जे टेक्निक आहे ना आणि ही जे नॉलेज आहे ते माझं नाही आहे. ते कोणी अशा आहेत ना एक्सपर्टनी नाही दिलंय, नाही तर कोणत्या ऋषीमुनींनी पण दिलेलं नाहीये. ते स्वतः महादेवांनी पार्वतींना सांगितलं आहे. आपल्याला आपला ऑरा क्लीन्स करायचा असेल तर स्वरविज्ञान टेक्निक वापरून आपण आपला ऑरा कसा क्लीन करू शकतो. आणि दिवसभरामध्ये जेव्हा पण तुमची चंद्रनाडी ऍक्टिव्हेट असते ना त्या टाइमला तुम्ही ज्या पण इच्छा मागता ना तर त्या इच्छा पूर्ण होतात. आता तुम्ही जर मला विचारलं की सगळ्यात पॉवरफुल ग्रह कोणता आहे, सूर्य, शनी, केतू, याच्यापैकी ना जर म्हणलं ना राहू, केतू, शनी यांच्यापैकी सगळ्यात पॉवरफुल ग्रह कोणता आहे, मी म्हणते चंद्रमा. कारण की शनी, केतू नंतर काम करतील ना. तुमचं मनच नसेल, इच्छाच नसेल तर तुम्ही काम कसं करणार. स्वरविज्ञान ही इतकी पॉवरफुल टेक्निक